केवट मराठी स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. माझं नाव मानसी, वय 40च्या आसपास, पण सगळ्यांच्या मते अजूनही तरुण दिसणारी. पतीचा मृत्यू 5 वर्षापूर्वी झाला आणि मुलगी सायलीचं लग्न नुकतंच झालं होतं. सायलीचा नवरा आदित्य शांत, सभ्य, सगळ्यांचा मान राखणारा आणि मला नेहमी आईसाहेब असे म्हणणारा. सगळं सुरळीत होतं जोपर्यंत त्या रात्रीचे फोन कॉल आले नव्हते. रात्री 10:30 वाजता माझा फोन वाजला. स्क्रीनवर नाव दिसलं, आदित्य जावाई. मी दचकले. इतक्या रात्री? सायली तर माहेरी आलेली होती आणि आदित्य ऑफिसच्या टूरवर. फोन उचलला. आईसाहेब, मला तुमच्याशी महत्त्वाचे बोलायचं आहे. आत्ताच? खूप महत्त्वाचं. त्याचा आवाज अस्वस्थ, तुटका, जणू काही मोठं संकट. काय झालं? सगळं ठीक आहे ना? मी घाबरले. मी एकटाच हॉटेलमध्ये आहे. आपण येऊ शकता का? कृपया, मला तुमची गरज आहे. मी घाबरले, कारण एका विवाहित स्त्रीला रात्री हॉटेलमध्ये का बोलवावं, तेही स्वतःच्या जावयानेच. पण त्याचा आवाज वेगळाच येत होता. क्षणभर मनात पतीचं निधन झाल्यापासूनची पोकळी, एकटेपण, असुरक्षितता सगळं चमकलं. पण त्याहून जास्त चमकलं काळजीचं भाव, कारण आदित्य कधीच असा नव्हता. ठीक आहे, मी येते. मी फक्त एवढंच म्हणाले. रात्रीचे रस्ते रिकामे. माझ्या स्कूटीचा आवाज शांततेतला छेद देत होता. मनात असंख्य शंका. त्याने मला का बोलावलं? सायलीशी भांडण झालं का? किंवा काहीतरी भयंकर? शहरातील चांगल्या हॉटेलपैकी एक. रिसेप्शनवर पोहोचले तेव्हा रिसेप्शन टीमने विचित्र नजरेने सांगितले, मॅडम, रूम 307. मी थबकले. हो, तो एक हलकसं हसत म्हणाला, सर इज अ वेटिंग. सर तुमची वाट पाहत आहेत. त्या हसण्यात काहीतरी वेगळंच होतं, जणू काही गैरसमज निर्माण करणारी छटा. माझ्या पोटात काळजीचं वादळ उठलं. मी दारावर टकटक केली. आदित्यने दार उघडलं. चेहरा लाल, डोळे चिंताग्रस्त, हात थरथरत. आईसाहेब, तुम्ही आलात? थँक गॉड. त्याने श्वास सोडला. खोलीत मंद प्रकाश. खिडकीचे पडदे लांब उडत होते. टेबलावर अजूनही कॉफी, पण काहीतरी जाणणारं अस्वस्थ. तो माझ्याकडे न्याहाळून पाहत होता, जणू काही त्याला माझ्यात दिसत होते. काय झालं आदित्य? मी हात त्याच्या खांद्यावर ठेवला. तो क्षणभर मागे हटला आणि डोळे पुसले. मी अडकलोय आईसाहेब, खूप मोठ्या गोष्टीत. तो काही बोलणार इतक्या दारावर जोरात ठोका झाला. धाड धाड. दोघेही दचकलो. आदित्यचा चेहरा पांढरा पडला. ते आले. मला वाटलं नव्हतं की ते इतक्या लवकर आले. कोण आले? माझ्या आवाजात भीती. तो मला हाताने खुर्चीपाशी बसवू लागला. मॉम प्लीज, जे काही झालं त्यातल्या त्यात शांत राहा. तुम्हाला धक्का बसेल, पण मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. मॉम. तो कधीच मॉम म्हणत नव्हता. ही घाई, हा तणाव, हा बदलेला लहेजा, काहीतरी फार मोठं होणार होतं. दरवाजा उघडतात 2 सिक्युरिटी गार्ड्स आत धडकल्यासारखे आले. सर, तुम्ही एका स्त्रीला इथे बोलावले? ही बाई कोण? त्यांच्या नजरेत संशय, जरा जास्त संशय. आदित्य लगे माझ्यासमोर उभा राहिला. ही माझी आई आहेत. प्लीज कीप युअर टर्न डाऊन. गार्डने खोलीकडे नजर फिरवली. नंतर दोघांनी एकमेकांना खुणा केल्या. सर, आमच्याकडे तक्रार आली आहे. तुम्ही एका मॅरिड वुमेनला इथे इनॲप्रोप्रिएट करण्यासाठी बोलावलं. मी थिजले. आदित्यचा राग उफाळला. शट अप. ती माझी सासू आहेत. पण त्या सिक्युरिटी गार्ड्सला माझ्यावर विश्वास बसत नव्हता. त्यांच्या नजरेतील संशय माझ्या अंगावर काटा आणणारा होता. आणि अचानक एक गार्ड्स म्हणाला, सर, तिच्या येण्याच्या आधी तुमच्या नावाने दुसऱ्या रूममधून कॉल गेला होता. कोणीतरी तिला रूम 307ला बोलावलं, पण कॉल तुमच्या फोनवरून नव्हता. माझा श्वास अडखळला. म्हणजे आदित्यने मला बोलावलंच नव्हतं. मग मला हॉटेलमध्ये बोलावलं तर कोणी आणि का? आईसाहेब, मी तुम्हाला फोन केला नव्हता. तो ऐकताच माझ्या डोळ्यांपुढे काळ पडू लागलं. का? कोणीतरी तुम्हाला माझ्या नावाने बोलावलं आणि ते लोक आता ब्लॅकमेल करतात. ते म्हणतात तुम्ही माझ्यासोबत हॉटेलमध्ये रात्री थांबलात, याची फोटो काढले. शब्द फुटत नव्हते. कोण? मी कुजबजले. आदित्यचा आवाज कापला. सायलीचे ऑफिसमध्ये 2 लोक, ज्यांना माझ्या प्रोजेक्टमुळे नुकसान झालं. ते मला बदनाम करायला पाहतायत. मला नोकरीतून काढण्यासाठी. रक्षणावाले शांत झाले.
आदित्यचा आपला फोन दाखवला. फोटो व्हिडिओ त्या मी खोलीत जाताना दिसत होते आणि कॅमेऱ्याच्या अँगलने असं दाखवत होते जणू मी आणि आदित्य काहीतरी अयोग्य करत आहोत. माझा श्वास गळ्याशीच अडखळला. आईसाहेब, मी तुम्हाला वाचवण्यासाठी तुम्हाला बोलावलं. मी खुर्चीला टेकून खाली बसले. डोकं गरगरत होतं. मला बोलावलं कोणी? माझ्या आणि आदित्यच्या नात्यावर घाणेरडा संशय टाकण्यासाठी, सायलीला चुकीचं वाटावं म्हणून. मला बोलावलं कोणी? माझ्या आणि आदित्यच्या नात्यावर घाणेरडा संशय टाकण्यासाठी, सायलीला चुकीचं वाटावं म्हणून. तो माझ्या जवळ बसला. आईसाहेब, मला माफ करा. मी तुम्हाला यात ओढायचं नव्हतं, पण ते लोक ते खूप धोकादायक आहेत. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं, एकदम स्वच्छ, निर्दोष. त्या क्षणी जाणवलं, आदित्य कधी चुकीचं करणार नाही. मी खोल श्वास घेतला. आदित्य, तू सगळं मला सांग. एकही गोष्ट लपवू नकोस. त्याने मला सगळं सांगायला सुरुवात केली. सायलीच्या ऑफिसमध्ये 2 प्रतिस्पर्धी त्यांना आदित्यच्या प्रोजेक्टची माहिती चोरायचा प्रयत्न आदित्यने रिपोर्ट केला. तेव्हा त्या दोघांनी बदला घेण्याची शपथ आणि आजच त्या दोघांनी माझ्या नावाने मला या हॉटेलमध्ये बोलावलं. मी शांतपणे ऐकत होते, पण मनात भीषण वादळ. जर हे फोटो सायलीकडे गेले असते किंवा समाजात किंवा माझ्या कुटुंबात, माझी प्रतिष्ठा, आदित्यचं करिअर सगळंच संपलं असतं. त्या रात्री हॉटेलमध्ये मी आले नसते तर कदाचित माझं आयुष्य इतक्या विचित्र पद्धतीने बदललं नसतं. मी हात आदित्यच्या हातावर ठेवला. घाबरू नकोस, मी आहे ना. पहिल्यांदा त्याच्या डोळ्यातून कृतज्ञता आणि कोमलता दिसली. तो हलकेच म्हणाला, आईसाहेब, तुम्ही नसता तर मी संपलो असतो. माझ्या मनात एक अजब भावना उमटली. आईसाहेब म्हणून नाही, तर एक स्त्री म्हणून मला पहिल्यांदाच त्याच्याकडे पाहताना काही वेगळंच जाणवलं. ती भावना, भीती, आकर्षण, आईची काळजी होती, स्त्रीची जाणीव. मला माहीत नाही, पण माझं आयुष्य त्या रात्रीपासून उलटलं आणि फक्त सुरुवात होती. त्या रात्रीपासून माझं आणि आदित्यचं आयुष्य बदलत होतं. पण वादळ अजून थांबलं नव्हतं. हॉटेलमधून आम्ही बाहेर पडलो तेव्हा मला वाटलं होतं की आता सगळं संपेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मी अजून चहा करून बसले होते. तेवढ्यात माझा फोन वाजला. सायली, आई, तो आदित्य सोबत काल रात्री होतीस का? माझ्या हातून तर कपच पडला. काय? कुठे? हॉटेलमध्ये? तिचा आवाज रडवेला होता. मला काल रात्री फोटो आले, काही व्हिडिओ, मला काही समजत नाही. मी अवाक झाले. फोटो त्याच, पण कापून एडिट करून अँगल बदलून जणू माझं आणि आदित्यचं अयोग्य जवळीकीत उभे आहेत. ते फोटो पाहून कुणाचंही मन भ्रमित होईल. सायली बाळ, ऐक मला. पण तिने फोन कट केला. 10 मिनिटात आदित्य दारात येऊन उभा. त्याच्या डोळ्यात झोप नव्हती, फक्त भीती. सायलीला फोटो मिळाले. तो म्हणाला. मी मान खाली केली. हो, तिने मला फोन केला होता. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, आईसाहेब, आता वेळ आली. कशाची? मी विचारलं. सत्य बाहेर काढायचे. सायलीचे ऑफिस मोठं काचेची भिंत असणार. आम्ही आत गेलो तेव्हा सायली, तिघे दोघे सहकारी आणि बॉस सगळे तिथे उभे होते. सायलीचे डोळे लाल. माझ्याकडे पाहतानाच्या डोळ्यात शंका, राग, वेदना, सर्व भावना मिसळलेल्या. आई, तू हे केलंस का? एकच वाक्य, पण त्या वाक्यात जगभराचा भार. मी थरथरले. नाही बाळ. माझा तुझ्या अद्वैतसोबत असा कधीच. तेवढ्यात अद्वैत मोठ्या आवाजात म्हणाला, बस आता पुरे. तो सायलीसमोर उभा राहिला. सायली, हे फोटो खोटे आहेत. तुझ्या ऑफिसमधल्या 2 लोकांनी मला फसवण्यासाठी बनवलेत. सगळे हादरले. सायलीचे दोन्ही सहकारी चिंता करत एकमेकांकडे पाहू लागले. आदित्यने आपला फोन काढला. स्क्रीनशॉट काढून मोठ्या टीव्हीवर दाखवू लागला. हॉटेलमधल्या CCTV फुटेज, रिसेप्शन कॉल लॉग, स्कॅन कॉलचा नंबर, आउटगोईंग कॉल स्क्रीनशॉट, माझ्या फोनवर आलेला एक मॅसेज, हॉटेल कार्डचा स्टेटमेंट रेकॉर्डिंग. सगळं बघून सर्वांचे चेहरे पांढरे पडले होते. सायली हळूहळू खुर्चीवर बसली. तिचे डोळे अश्रूंच्या धुक्यात होते. मी स्वतःला रोखू शकत नव्हतो. अद्वैतच्या आधारामुळेच मी या परिस्थितीत उभी राहू शकत नव्हते. आदित्यच्या आधारामुळेच मी या परिस्थितीत उभी राहू शकले होते. नंतर आदित्य त्या दोघांच्या दिशेने वळला.
तुम्ही दोघांनी माझं करिअर बुडवण्यासाठी आणि मानसी आईची प्रतिमा खराब करण्यासाठी हे सगळं केलं, कारण मी तुमचा फ्रॉड पकडला. दोघे पुरावे पाहून थरथरले. सायलीचा बॉस रागाने तडला, सेक्युरिटीला बोलवा, पोलीस केस होणार. हे दोघे पळ काढण्याच्या तयारीत होते, पण सेक्युरिटीने त्यांना धरलं. त्या दोघांना बाहेर नेलं जात असताना सायली माझ्याकडे धावत आली, माझ्या मिठीत कोसळली. आई, मला माफ कर. मी तुझ्यावर कधी शंका घ्यायला नको होते. मी तिच्या डोकेसांवर हात फिरवत म्हणाले, मी समजते बाळ. त्या फोटोमध्ये जे दिसतं ते होतं, त्यावर कोणीही गोंधळून जाईल. नंतर तिने आदित्यकडे पाहिलं आणि पाहताना वाहत जाणारा अश्रू पुसत म्हणली, थँक्यू. माझ्या आईचा सन्मान वाचवलास. आदित्यने हलकसं हसू दिलं. सगळं शांत झाल्यावर सायली आणि आदित्य दोघे मला घरी सोडायला आले. सायली आत गेली तेव्हा मी दारापुढे उभा आदित्यकडे पाहिलं. त्या रात्रीचं हॉटेल, ती भीती, तो माझ्यासाठी पुढे नेणार एक आत्मविश्वास. माझ्या मनात एक तृप्त भावनेची सावली अजूनही होती. पण मी तीच सावली स्वतः दाबत म्हणाले, अद्वैत, तू माझं आयुष्य वाचवलंस. मी तुझी खूप आभारी आहे. तो शांत स्थिर आवाजात म्हणाला, आईसाहेब, तुम्ही मला वाचवलं त्या रात्री. मी एकटा नसतो तर कदाचित आजच सत्य बाहेर आलं नसतं. क्षणभर आमचे डोळे भेटले. त्या नजरेत आदर होता, कृतज्ञता होती आणि काहीतरी जे मी फक्त मनात ठेवण्याचा निर्णय घेतला. मी घरात प्रवेश केला. सायलीने मला मिठी मारली. आदित्य बाहेरून शांतपणे निघून गेला. त्या रात्री हॉटेलमध्ये जे घडलं ते सुरुवातीला मला वाटत होतं की माझं आयुष्य उलटून टाकेन. उलटलंच, पण चुकीच्या दिशेने नाही. त्या रात्रीमुळे माझा आणि आदित्यचा विश्वास मजबूत झाला. सायलीला तिच्या सहकार्याचे सत्य कळले आणि घराची प्रतिमा वाचली. आणि मला कळालं की नात्यात काही समज किती धोकादायक असतात आणि सत्य किती शक्तिशाली. जाव्यासोबत गैरसमज निर्माण करणारी घटना झाली होती, पण त्याने आमच्या नात्यावर सावली नाही टाकली तर स्वच्छ प्रकाश टाकला. आणि अशा प्रकारे माझं आयुष्य उलटलं नव्हतं तर नव्याने उभं राहिलं होतं. तुम्हाला कथा कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत